नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. वृंदा आणि शलाका ह्या दोघीही सार्थक आणि सुखदाला पाहून म्हणत असतात की आज आम्ही आनंदीला पाहिलंय. असं वृंदाही म्हणत असते तेव्हा शलाका म्हणते, हे काय म्हणते आई तू? काही म्हणू नकोस. गेली 6 वर्ष गेली, आनंदी पुन्हा आली नाही आणि आज कशी काय टपकली? काहीतरीच बोलू नको. तेव्हा वृंदा म्हणत असते की अरे मी बाजारात गेली ना देवळामध्ये, तेव्हा मला ती दिसली आणि मी तिला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण मुलांचा घोळका आले आणि ती गायब झाली. नाहीतर मी तिला पकडूनच घरी आणलं असतं. तेव्हा सार्थक म्हणतो, खरंच ती आनंदीच होती का? नीट पाहिलं का तू? शलाका म्हणते, ऐकू नको हिचं काही जाता. ती आनंदी नसेलच. एवढ्या दिवसानंतर ती कशी काय परत येणार आहे? मात्र वृंदाही खूप ओरडूनच बोलत असते की मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर आनंदीला पाहिले. आनंदी पुन्हा आली आहे. ती नाशिकमध्येच आहे. तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो. तिथे आदर्श येतो आणि म्हणतो की आई, झालं का तुझं पुन्हा चालू? अगं किती कर्मकांड करशील अजून? 6 वर्ष झाले आनंदी आली नाही आणि आता सुखदा आणि दाताचं लग्न आहे तर ती मध्येच आली. हे कशावरून खरं आहे आणि किती संशयास्पद आहे? काही म्हणू नकोस. तेव्हा वृंदा म्हणत असते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, मी तिला पाहिलं. आता शलाका म्हणत असते की मोबाईलच्या दुकानात गेली तेव्हा पाहिलं होतं का? तर लगेच आता आदर्श वृंदाला ओरडायला लागतो आणि म्हणतो की नक्की चाललंय काय? तू म्हणते देवळात, ती म्हणते मोबाईल आणायला. तुमचं तुम्ही ठरवा काय आहे ते. आदर्शाला खूप राग आलेला असतो. तो वृंदाला म्हणतो की हे बघ, तुला ना काहीतरी भास झालाय. आनंदी पुन्हा येणार नाही, कारण 6 वर्षे आपण तिच्या शोधण्यात घालवले. आपल्याला किती त्रास झाला हे चांगलं माहिती आहे आणि तुझ्यामुळे ना ह्या घराला खूप काही भोगावं लागलंय. तेव्हा आता प्लीज काही कर्मकांड करू नको, शांत राहा. आता इकडे आदर्श शलाकाला म्हणतो की आईला आतमध्ये घेऊन जा. आता शलाका आणि वृंदा ह्या दोघी आतमध्ये येऊन म्हणत असतात. शलाका खूप चिडलेली असते. ती म्हणते की आई, तुला काय गरज होती देवळात गेली बोलायची? मी बोलली होती ना, आपल्या दोघांचे शब्द ऐकायला असताना तर निदान विश्वास तरी ठेवला असता त्या सार्थकने. आता झालं कल्याण, त्यांना विश्वास नाही बसणार. तेव्हा आता वृंदा पुन्हा शलाकाला म्हणत असते की मी खरंच आनंदीला पाहिलंय. अगं शलाका, आनंदी खरंच तिथे होती. मी तिला घरीसुद्धा आणणार होती, पण काय करू, मी तिला बघितलं आणि त्याच्यानंतर मुलांचा घोळका आले आणि त्या घोळक्यामध्ये ती कुठे गायब झाली, नंतर दिसलीच नाही. तेव्हा शलाका म्हणते, अगं आई बास ना, किती नाटक करशील, त्यांना विश्वास तर बसू दे. तेव्हा वृंदा म्हणत असते ओरडून की अगं हे नाटक नाही, खरंच मी आनंदीला पाहिलंय. तेव्हा आता तिला रागच येतो. ती शलाकाचा हात पकडते आणि म्हणते की मी नाटक करत नाही आहे, मी खरं खरं सांगते की आनंदी पुन्हा आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवू शलाका, मी आनंदीला खरंच पाहिलंय. आता लगेच शलाका हसायला लागते. म्हणजे आई, आनंदी पुन्हा आली आहे? आपण तर हे नाटक करणार होतं, पण ती खरं खरं आली आहे? अरे बापरे, मग तर चांगलं झालं ना. तेव्हा शलाका हसत असते. तर इकडे वृंदा म्हणते की बघ, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते, आनंदी पुन्हा आली आहे, आनंदी जिवंत आहे. आता लगेच शलाकाचा विश्वास बसतो. ती म्हणते बरं झालं ती आली आणि आता आपण आनंदीला कसंही करून इथे घेऊन यायचं. आपण ना तिला शोधून काढू आणि इथे घेऊन येऊ. तर इकडे आता सुखदा आणि सार्थक हे दोघेही गाडीमध्ये बसून निघणार असतात. तर इकडे आता सार्थकला पाहून सुखदा म्हणते की तुझा चेहरा खूप कोमेजलाय, नको टेन्शन घेऊ. मला माहिती आहे वृंदा आंटी आणि शलाकाचं हे नाटक आहे. आनंदी कशाला पुन्हा येईल? 6 वर्ष झाले तू तिला शोधत होतास, ती आली का? आत्ताच कशी काय येईल? आता आपलं लग्न आहे ना, म्हणून हे वृंदा आंटी नाटक करताय. आणि मग सार्थक म्हणतो सॉरी सुखदा. सुखदा म्हणते कशासाठी? तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, तू डिस्टर्ब होत असशील ना माझ्या ह्या गोष्टीमुळे. तेव्हा सुखदा म्हणते की हे बघ, माझा स्वभाव असा आहे ना, तू खरंच लकी आहेस की तुला माझ्यासारखी बायको मिळणार आहे, कारण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे बघ, तुझ्या मनातली आनंदीची जागा तशीच राहील. मी कधीच तुझ्या मनाला दुखवणार नाही. फक्त आता आपलं लग्न फायनली व्हायलाच पाहिजे. आता सार्थक म्हणतो ठीक आहे. मग सुखदा म्हणते की एक स्माईल तर दे, मला बघायचे तुला हसताना. लगेच सार्थक हा गालातल्या गालात हळू स्माईल देतो. तर सुखदा म्हणते ह्या स्माईलवर मी फिदा झाली आहे. मला माहीत आहे तुला आतमधून खूप त्रास होतोय, पण नाही, मी तशी नाहीच आहे. मी तुला याच्यासाठी नक्कीच मदत करेल. असं म्हणून ते दोघंही हसत असतात आणि आता ते निघाले आहे कल्याणीच्याच घरी. नेमकं त्यांना आता आशीर्वाद घ्यायचे आहेत आई आणि आप्पांचे. इकडे आता आनंदीने छान असा मेंदूवड्यांचा नाश्ता बनवलेला असतो. ती मनोज आणि आप्पांना आवाज देऊन म्हणते की गरमागरम नाश्ता करून घ्या. असं म्हणून आता सर्वच जण तिथे येतात आणि मग सुखदा पाणी आणायला किचनमध्ये जाते. आनंदी तितक्यात आता इकडे सुखदा आणि सार्थक हे दोघंही घरामध्ये एंट्री करतात. त्यांना पाहून सर्वांना धक्काच बसतो. तर आनंदीसुद्धा किचनमधून वाकून बघत असते. आता हे दोघंही आलेले असतात आशीर्वाद घेण्यासाठी. ते म्हणतात की आज खूप आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहे, कारण मॉम अँड डॅड यांनी परमिशन दिली आमच्या लग्नाला आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. पण इकडे मात्र सगळेजण खूप हँग झालेले असतात. सुखदा आता
लाडू बनवलेले असतात ते ती मालतीच्या हातामध्ये देते आणि म्हणते की आमचं लग्न ठरले, लग्नाला नक्की यायचं आणि हे लाडू तुमच्यासाठी. आता आनंद ही किचनमधून लपून लपून सार्थकला बघत असते. त्यानंतर सर्वजण त्यांना नाश्ता करण्यासाठी आग्रह करतात म्हणून सुखदा आणि सार्थक हे खाली बसतात. आता सार्थक हे ते मेंदू वडे खाल्ल्यावरती लगेच मालतीकडे पाहून म्हणतो की हे वडे कोणी बनवलेत? मला ही चव खूप ओळखीची वाटते. म्हणजे मला आता आनंदीचीच आठवण आली. आनंदी असेच वडे बनवायची ना म्हणून. तेव्हा तर सर्वांना धक्काच बसतो. सार्थकने हे बरोबर ओळखलेलं असतं, पण मात्र सर्वांनी ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे की घरामध्ये आनंदीसुद्धा आहे. सार्थकला त्यांचे जुने क्षण आठवत असतात की कसे एकमेकांना खाऊ घालायचे. इकडे आता आनंदी खूप घाबरलेली असते. तिला कसे करून त्यांना कटवायचं असतं. ती विचार करत असते की आता मी काय करू, यांनी जर मला पाहिलं तर. तेव्हा आता इकडे सुखदा म्हणत असते की खरंच खूप छान टेस्ट आहे आणि ती सार्थककडे बघायला लागते, कारण सार्थक अजूनही आनंदीला मिस करतो हे तिच्या लक्षात आलंय. पुढे आता मालती म्हणत असते की अहो असणारच ना ओळखीची चव, कल्याणी आनंदीची आई आहे मी, आणि मग आनंदीला मी शिकवलं आहे तेव्हा आमच्याकडून एकसारखी चव येणारच ना. आपाही म्हणत असतात की मग बाकी काय चाललंय तुमचं? अहो लग्नाच्या शुभेच्छा आणि खूप आनंदाची बातमी सांगितली सार्थक तू आम्हाला. तेव्हा ते मुद्दामूनच विषय बदलत त्याला शुभेच्छा देत असतात. सार्थक म्हणतो हो तुम्हाला यायचं आहे लग्नाला. त्यानंतर आता त्यांचं खाऊन झाल्यावरती ते डिश ठेवण्यासाठी सुखदा आणि सार्थक दोघंही किचनमध्ये जायला निघतात. तेव्हा लीना आणि मनोज दोघंही त्यांना अडवतात आणि म्हणतात की असं नाही चालणार, प्लीज तुम्ही नका ठेवू. तरी सुखदा म्हणते नाही, आम्हाला लाज वाटते, आम्ही जाणार आणि आमची डिश आम्हीच ठेवणार. तेव्हा ते दोघंही किचनमध्ये जातात. तिकडे आनंदीला आधीच कळलेलं असतं की सार्थक किचनमध्ये येतोय म्हणून ती स्टूलवर उभी राहून किचनच्या बाहेर उडी टाकते. तेवढ्यात आता सार्थक आणि सुखदा दोघंही किचनमध्ये डिश ठेवतात, पण त्यांना आनंदी दिसत नाही, कारण आनंदी किचनच्या बाहेर उडी मारून गेलेली असते. तेव्हा आता ते हॉलमध्ये येतात आणि आई अप्पांना म्हणतात की अहो आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही आता निघतोय, खूप तयारी करायची असं म्हणून सुखदा आणि सार्थक दोघंही बाहेर जातात. तिकडे मनोज किचनमध्ये येऊन आनंदी कुठे गेली हे बघत असतो, पण आनंदी किचनमध्ये नसते म्हणून तो हॉलमध्ये येतो आणि मनोज यांना सांगत असतो आप्पा आणि आईंना की आनंदी ही किचनमध्ये नाही आहे. लगेच आता मालती हात जोडूनच देवाला नमस्कार करत म्हणते की देवा आता काही विघ्न आणू नकोत, आनंदी पुन्हा आम्हाला सोडून जाणार तर नाही ना. आपणही खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आता आनंदी ही घरामधून पळून आलेली असते. ती एका ठिकाणी येते, तिथे आता कार्यक्रम चालू असतो दहीहंडीचा. तिथे तिला तिची जुनी मैत्रीण भेटते आणि ती अडवते आणि म्हणते की बापरे किती दिवसानंतर तू मला दिसली, आणि ती तिला मिठी मारते आणि म्हणते की बघ ना आज एवढा मोठा प्रोग्राम आहे, तू सेलिब्रेट नाही करणार का. आता आनंदीची इच्छाच नसते, पण तरी तिची मैत्रीण तिला खूप फोर्स करते आणि नाचायला लावते. आता आनंदी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली असते, ती सुद्धा नाचत असते. पुढे आता असं कळतं की दहीहंडी फोडणारी मुलगी तिथे आलेलीच नाही. तेव्हा आनंदीची मैत्रिणी आनंदीलाच पुढे करून म्हणते की आज तू आलीच आहेस ना, तुझ्याच हाताने आज दहीहंडी होऊन जाऊ दे. तेव्हा आता आनंदी खूप नाचत असते आणि जोरात पाऊससुद्धा चालू असतो. आनंदीचं आता नाव स्टेजवरती पुकारलं जातं. ते तिथले जजेस आणि अँकरिंग करणारे लोक असतात, ते सगळे सेलिब्रिटीज तिथे असतात. ते खूप एन्जॉय करत असतात आणि ते आनंदीला म्हणतात की आज तुमच्या हाताने दहीहंडीचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. तेव्हा आता आनंदीसुद्धा हो म्हणत तयारी करते आणि मग त्याच्यानंतर थरावर थर लावले जातात. आनंदी सर्वात वरच्या थरावर असते आणि त्यानंतर आता आनंदीचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण आनंदीला इतकी चांगली संधी मिळालेली असते. आनंदी आता दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढतच असते. तर इकडे सार्थक आणि सुखदाही तिथेच आलेले असतात. त्यांनाही दहीहंडीचा प्रोग्रामसाठी इन्व्हाइट केलेलं असतं म्हणून ते तिथे पोहोचलेले असतात. इकडे आता आनंदी दहीहंडी फोडते आणि तिचा तोल जातो. ती जोरात आता खाली पडणार असते, तर तितक्यात सार्थकचं लक्ष तिच्याकडे जातं. सार्थक पुढे धावतच येतो आणि आनंदीला झेलतो. आनंदीला सार्थकने वाचवलेलं आहे. जेव्हा आता सार्थक बघतो की आपल्या हातामध्ये कोण आहे, तर त्याला आनंदीचा चेहरा दिसतो. तो जरा वेळसाठी हँगच होतो, कारण आनंदीला त्याने 6 वर्षानंतर पाहिलेला आहे. तेव्हा आता तो कुठेतरी शांतच राहतो. आनंदीसुद्धा त्याला पाहून तिला धक्काच बसतो. एवढ्या दिवसांपासून स्वतःला लपवत आलेली आनंदी आज अचानकच सार्थकच्या समोर आली आहे. पुढे आता सार्थक आणि आनंद एकमेकांनाच पाहत आहे. आनंदी आता कसं उत्तर देणार सार्थकला, काय सांगणार हेच आपल्याला पाहायचंय. पाहत राहा मन धागा धागा जोडते रवा. अशाच मालिकांच्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. सार्थकचं लग्न होणार नाही, कारण आता आनंदी पुन्हा आली आहे. पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा.